नमस्कार, मी डॉक्टर भूषण शानभाग आणि तुम्ही ऐकताय माझी कथा. चरणहीन कथाकथन मीच करतोय, तुम्हाला माहिती आहे. आणि चॅनेलला सबस्क्राईब तुम्ही केलंच असेल, नसलं केलं तर करून टाका. मागच्या भागापर्यंत आपण बघितलं होतं की अभिमन्यू आणि वसुंधरा यांच्या लग्नाची तयारी जोरात सुरू होती. आजूबाजूच्या सर्व राजांना बोलावणी झाली होती. विशेषतः उदयराज, तो दिद्दाचा भाऊ होता, तो लोहार येऊन आला होता. पुढे काय झालं बघूया आजच्या भागामध्ये. उदयराज जर लग्नासाठी काश्मीरला आला नसता तर कदाचित काश्मीरच्या इतिहासात बदल झाला असता. पण दुर्दैवानं तो काश्मीरला आला आणि सगळंच बदलून गेलं. काश्मीरला येताना उदयराज बरोबर त्याचा प्रिय मित्र आणि सेनापती जयगुप्त हा सुद्धा आला होता. जयगुप्त दुर्गुणांचा पुतळा होता म्हटलं तरी फारसं चुकीचं ठरणार नाही. पण त्याहून वाईट हे होतं की त्यांनी केलेले 100 गुन्हे सुद्धा माफ होते, कारण तो राजमातेच्या सख्या भावाचा मित्र होता. मार्गात येतानाच त्यानं आपल्या मनोवृत्तीची चुणूक दाखवून दिली. काश्मीरमध्ये त्याच्या मनात जे भरेल ते उचलून घ्यायला त्यानं कधीच अनुमान केला नाही. उदयराज सुद्धा काही कमी नव्हता. आपल्या स्वागतासाठी अभिमन्यू स्वतः न येता केवळ कंपनी शक्क आला, हेच त्याला मुळात अपमानास्पद वाटत होतं. त्यातून राजमहालात आल्यावर त्यांनी हद्दच केली. नगरात येताना जयगुप्तानं आजूबाजूच्या दुकानामध्ये शिरून कितीतरी मौल्यवान वस्तू अशाच उचलून आणल्या होत्या. प्रत्येक व्यापाऱ्याला जयगुप्त किंवा उदयराजला लक्षात येणार नाही अशा पद्धतीनं तुमची नुकसान भरपाई दिली जाईल, हे सांगताना रक्काची त्रेधातिरपीट उडाली होती. महालात तो पोहोचतो तर त्याच्या स्वागतासाठी राजमाता दिद्दा स्वतः हजर होती. पण तिच्याकडे दुर्लक्ष करून उदयराजनं सरळ मागे उभे असलेल्या वलगाकडे मोर्चा वळवला. काय वलगा, ओळख आहे का? उदयराजनं विचारलं. जी महाराज, वलगा म्हणाली. लोहारींमध्ये मजा आली होती ना, नाही का? निर्लज्जपणे उदयराज विचारता झाला. यावर जयगुप्त फिदी फिदी हसला. वलगानं शर्मेनं मान खाली घातली. राजांनी दासी बरोबर संबंध ठेवणं हे जरी गैर मानलं जात नव्हतं, पण त्याचा सर्वांसमोर आणि अशा प्रकारे उल्लेख करणं वलगासाठी निश्चितच लज्जास्पद होतं. पण यावर शांत बसला तर उदयराज कसला. दिद्दा, या वेळेला आमच्या सेवेसाठी वलगालाच नेम ना. उदयराजनं मागणी केली. क्षमा असावी, पण तिच्यासाठी लग्नात अशी अनेक कामं ठेवलेली आहेत जी तीच नीट करू शकेल. त्याचबरोबर मला कुठेही जायचं झालं तर कसं न्यायचं हे फक्त तिलाच जमतं. त्यामुळे तिला तुमच्या सेवेसाठी देणं शक्य होणार नाही. व दिद्दानं वलगाला कसं तरी वाचवलं. पण उदयराजच्या बेताल वागण्यामुळं सगळ्याच वातावरणात एक ताण पसरला. जयगुप्त तर काश्मीरचा जावई असल्यासारखाच वागत होता. त्याच्या वागण्यात कसलाही धरबंध नव्हता. रस्त्यानं जाणाऱ्या परस्त्रीला उद्देशून वाईट साईड बोलण्यापर्यंत त्याची मजल गेली होती. शेवटी दिद्दाला नाईलाजानं उदयराजला सांगावं लागलं. दादा, जयगुप्ताला आवरा. ज्या पद्धतीनं तो वागतोय त्यामुळे श्रीनगरमध्ये तणाव निर्माण व्हायला लागलाय. या लग्नात मला कसलंही विघ्न नकोय. पण तो असाच वागत राहिला तर लोक शेवटी त्याच्या विरुद्ध हत्यार उचलतील आणि ते कधी होईल सांगता येत नाही. शेवटी जेव्हा जयगुप्ताला अविरत मद्याचा पुरवठा करून सतत नशेत ठेवायला सुरुवात झाली, तेव्हा त्याच्या वागण्याला आपोआप आळा बसला. तरी एकदा त्यानं विनाकारण पहाऱ्यावर असलेल्या सैनिकांवर आपला दबाव टाकायला सुरुवात केली. त्यानं तिथल्या सैनिकाला सांगितलं, जा रे, मद्याची सुरई रिकामी झाली, ही घेऊन जा, दुसरी घेऊन ये. त्या सैनिकानं त्याला नम्रपणे सांगितलं, महाराज, माझं काम इथे पहारा करणं आहे. मद्याची सुरई आणण्याचं काम करणं दासांचं काम आहे, माझं नाही. मी इथून हलू शकत नाही, कारण मी इथे नसताना जर काही गैरवाका प्रकार घडला तर ती जबाबदारी माझी असेल. यावर जयगुप्ताला राग आला. तुला दिलेल्या आज्ञेचं पालन करायचं समजत नाही का रे? तो ओरडला. पुन्हा सैनिकांना सांगितलं, मला इथं पहारा करण्याची आज्ञा दिलेली आहे, मी त्या आज्ञेचं पालन करतो आहे. आता मात्र जयगुप्ताला संताप आवरेना. मी तुला आज्ञा दिली आहे, ज्यानं तुला पहाऱ्याची आज्ञा दिली त्याच्यापेक्षा माझा दर्जा वरचा आहे. आत्ताच्या आत्ता जाऊन सुरई घेऊन ये. त्याच्याकडे संपूर्ण दुर्लक्ष करून सैनिक तसाच उभा राहिला. मध्यद्वंद जयगुप्त शेवटी आपल्या जागेवरून उठला आणि त्यानं त्या सैनिकाकडे तलवार उपसून चाल केली. पण तो सैनिक एकांगी होता याची जयगुप्ताला कल्पना नव्हती. हातातल्या शस्त्राचा वापर सुद्धा न करता त्यानं जयगुप्ताचा वार चुकवला आणि त्यांनी आपल्या उघड्या हातानं जयगुप्ताच्या उजव्या कोपरावर असा एकच फटका इतक्या वेगानं मारला की जयगुप्ताला आपला हात बधीर झालेला जाणवला. हलवताच येईना. तलवार पेलेनाशी झाली. ती आपोआप हातातून गळून पडली. काय झालं हेच त्याच्या लक्षात येईना. त्यानं पाहिलं तर तो सैनिक काहीच झालं नसावं अशा थाटात पुन्हा पहिल्यासारखा उभा होता. नाईलाजानं आपलं कोपर चोळत जयगुप्त माघारी बैठकीवर गेला. पण जयगुप्त आणि उदयराजचा अपवाद वगळता इतर राजे आपला आब राखून होते. तरीही राजपुरीचा राजा पृथ्वीपाल आणि नगरात गेलेला जयगुप्त यांच्यामध्ये लढाईची वेळ जवळपास आलीच होती.
श्रीनगरमध्ये एका ठिकाणी 3 रस्ते एकमेकाला मिळत होते. एक क्षेमगौरीश्वराच्या तळ्यापासून येत होता. क्षेमगौरीश्वराच्या तळ्याजवळच पृथ्वीपालचं शिबिर होतं. दुसरा रस्ता राजमहालाकडून येत होता. त्या मार्गावर पृथ्वीपालला जायचं होतं. पण त्याच वेळी जयगुप्त बाजाराच्या दिशेने 3ऱ्या मार्गावरून आला. त्यालाही राजमहालात जायचं होतं. खरं तर पृथ्वीपाल आपल्या लवाजम्यासह तिथे थोडा आधी पोहोचला होता. तो त्याच्या रस्त्यावर वळणार इतक्यात जयगुप्तानं वेगानं दौडत आपला घोडा पुढे घुसवला. त्याच्याबरोबर त्याचे सैनिक सुद्धा पृथ्वीपालच्या लोकांची पत्रास न बाळगता पुढे दौडू लागले. या घोड्याच्या धक्क्यामुळं पृथ्वीपालचे काही पायी चालणारे सैनिक खाली पडले. पृथ्वीपाल चिडला. त्यानं आपला घोडा पुढे घेतला. त्याच्या मागोमाग त्याचे घोडेस्वार सैनिकही दौडत होते. राजमहालाच्या बाहेर त्यांनी जयगुप्ताला गाठलं. सटासट तलवारी उपसल्या गेल्या. सुदैवानं प्रधान फाल्गुन जवळ होता. त्यानं कशी तरी पृथ्वीपालची समजूत काढली. अन्यथा कोणाचा तरी बळी पडल्याशिवाय दोघंही मागे हटले नसते. या सर्व घटनेत आपला अपमान झाला असं समजून पृथ्वीपाल विवाह सोहळ्यातून मध्येच माघारी आपल्या राज्यात निघून गेला. असे तुरळक अपवाद वगळता बाकी प्रधानजींच्या योजनेनुसारच सर्व काही होत होतं. एकामागून एक विधी होत राहिले. पाहता पाहता वैशाख वद्य पंचमी येऊन पोहोचली. आज विवाहाचा मुख्य विधी होता. लग्नाचा भव्य मंडप क्षेमगौरीश्वराच्या प्रांगणात घातला होता. तिथे समरसेन आणि उदयराजची गाठ पडली. काय समरसेन, लोहारींची गद्दारी करून श्रीनगरची नातं जुळवलंच वाटतं, उदयराज म्हणाला. क्षमा असावी महाराज, पण तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. मी लोहारींची कधीच गद्दारी केली नाही. पण माझ्या मुलाच्या अपघाती मृत्यूमुळे मी आधीच मनानं खचलो होतो. त्याच धक्क्यानं माझी पत्नी मला सोडून गेली. विमनस्क अवस्थेत मी लोहारींमधून निघालो. इथं योगायोगानं मला राजमाता भेटल्या. त्यांनी आग्रहानं इथं थांबवून घेतलं. माझी सगळी सोय लावून दिली. म्हणून मग इथेच थांबलो. हो, काश्मीरला बलवान करण्यासाठी एकांगी इथे निर्माण केलेत, तिथे नाही केलेत. जयगुप्तानं मध्येच तोंड घातलं. क्षमा असावी महाराज, पण ही एकांगींची योजना मी महाराज सिंहगुप्त यांच्या कानावर घातली होती. त्यांनी ती मनावर घेतली नाही. इथे राजमातांनी आणि दिवंगत महाराज क्षेमगुप्त यांनी त्यासाठी आवश्यक ते सर्व सहाय्य मला दिलं. त्यामुळं मी इथं एकांगींची सेना तयार करू शकलो. लोहारींमध्येच मला अशी सेना तयार करायची होती, पण तिथे ते शक्य झालं नाही. आम्हाला काही बहाणे सांगायची गरज नाही. बहाणे सांगून आम्ही बोलायला लागलो तर आम्हाला राज्यच चालवायला नको, उदयराज आढ्यतेने म्हणाला. समरसेननं त्याला समजावण्याचा प्रयत्न केला, पण त्याला ऐकून घ्यायचंच नव्हतं. शेवटी नाईलाजानं समरसेन तिथून निघून गेला. उदयराजला आपण विवाहासाठी बोलून योग्य केलं की अयोग्य हेच आता दिद्याला कळेनासं झालं होतं. प्रत्येक वेळी प्रत्येक ठिकाणी उदयराज किंवा जयगुप्त यांच्यामुळे काही ना काही तणाव निर्माण होतच होता. हे बहिणीच्या घरचं कार्य म्हणून समजूतदारपणा दाखवणं राहिलं दूर. प्रत्येक ठिकाणी सुरळीत चाललेल्या कार्यक्रमात विघ्न कसं येईल हेच दोघं पाहत होते. आलेले निमंत्रित लवकरात लवकर सुखरूप परत कसे जातील याची चिंता आता दिद्याला वाटायला लागली होती. या आणि अशा अनेक अडचणीचा सामना करत एकदाचा अभिमन्यू आणि वसुंधरेचा विवाह थाटात पार पडला. वसुंधरेनं प्रधान फाल्गुनचा सल्ला पूर्णपणे लक्षात ठेवला होता. तिला काहीही करून राजमाता दिद्यावर मात करायची होती, पण त्यासाठी आधी स्वतःचं राजमहालातलं स्थान बळकट करायची गरज होती. अभिमन्यू थोडा चंचल स्वभावाचा होता. आईचं ऐकावं का पत्नीचं याबाबत त्याची धरसोड नेहमी असायची. पण आता तो वयानं मोठा झाला होता. त्यामुळे दिद्यानं राज्य चालवण्याची तशी काही गरज उरलेली नव्हती. एक दिवस वसुंधरेने त्याच्याजवळच हा विषय काढला. अभिमन्यूच्या जवळ येत ती लाडीकपणे म्हणाली, महाराज, तुम्ही आता पूर्णपणे राजपद का घेत नाही? वसू, अगं आईसाहेब आहेत ना, त्या आहेत ते मलाही माहितीये, पण मुळात त्या अधिकारावर का आल्या? अगं असं काय करतेस वसू? माझे पिताजी क्षेमगुप्त यांचा अकाली मृत्यू झाला तेव्हा मी लहान होतो, म्हणून माझ्या वतीनं त्या राज्यकारभार पाहू लागले. तुला माहित नाही का? मला ते माहितीये महाराज, पण मला आणखी काय माहितीये? काय? आता तुम्ही पुरेसे मोठे झाले आहात, तुमचा विवाह झालाय, राज्याची जबाबदारी पुष्कळ असते, ती पेलणं सोपं नसतं. राजमाता दिद्या देवींचं सुद्धा आता वय व्हायला लागलंय. तुम्ही त्यांच्याकडून राज्याची जबाबदारी घेऊन त्यांना आता वृद्धपणी मोकळीक का देत नाही? त्यांचंही आयुष्य आहे. वय व्हायला लागल्यावर माणसाला विरक्ती येते, देवधर्म करावा असा वाटतो. त्यांना या जबाबदारीतून तुम्हीच मोकळं करायला हवं, नाही का? अभिमन्यूला ते पटलं. मग काय करावं असं तुझं मत आहे वसू? आई साहेबांना काय सांगायचं? उद्यापासून तुम्ही काही बघू नका असं सांगायचं? महाराज, असं एकदम नको, पण खरं बघायचं तर राज्य सांभाळणं ही तुमची जबाबदारी आहे. ती तुम्हीच बघायला हवी, नाही का? पूर्वी तुमच्या बालवयात ठीक होतं, पण आता निदान एक एक खात्याची जबाबदारी तुम्ही घ्यायला सुरुवात करा. महिन्या 2 महिन्याला वाढवत नाही, म्हणजे त्यांनाही एकदम दूरला सारल्यासारखं वाटायला नको. तुमच्यावरही भर येणार नाही. चालेल, मी उद्याच सांगतो, अभिमन्यू म्हणाला.
दुसऱ्या दिवशी अभिमन्यू दिद्दाला भेटायला तिच्या महालात गेला. दिद्दाला जरा आश्चर्यच वाटलं. अभिमन्यू सहसा तिच्या महालात जात नसे. तो आल्याची वर्दी आल्यावर दिद्दानं त्याला लगेच आत यायची अनुमती दिली. प्रणाम आईसाहेब. या या महाराज अभिमन्यू, आज स्वतः इथे कसं काय येणं केलं? आईसाहेब, आम्ही असा विचार करत होतो की आता आम्ही थोडी थोडी राज्याची जबाबदारी उचलायला सुरुवात करायला हवी. तुमचा भारही थोडा हलका होईल. काय झालं असावं याचा दिद्दाला पूर्ण अंदाज आला. ती हसली. हा विचार तुमचा स्वतःचा आहे का वसुंधरेनं तुमच्या डोक्यात घातलाय? नाही, म्हणजे विचार आमचाच आहे, पण तिलाही ते पटलं म्हणून मग आज तुमच्याशी बोलायला आलो. असं म्हणजे मला बाजूला हटवून तुम्हाला राज्य आपल्या हातात घ्यायचंय तर? तसं नाही आईसाहेब, पण आमचं वय लहान असताना तुम्हाला राज्याची जबाबदारी घ्यावी लागली. आता आम्ही मोठे झालोय. खरं बघायचं ती आमचीच जबाबदारी आहे. ज्याची जबाबदारी त्यानं घेतलेली उत्तम, नाही का? यापूर्वी तुम्ही कधी अशा भाषेत आमच्याशी बोलला नव्हतात बाळराजे. पण ठीक आहे, उद्यापासून सगळा कारभार तुम्हीच पहा, आम्ही निवृत्त होतो. सगळा राज्यकारभार पहा म्हटल्यावर अभिमन्यू गडबडला. त्याला काहीच माहिती नव्हती. तसं नव्हे आईसाहेब, त्यानं सारवासारव केली. आमचं म्हणणं असं की एक एक खातं आम्ही पाहायला सुरुवात करतो. हा सुद्धा वसुंधरेचाच सल्ला का? दिद्दानं विचारलं. अभिमन्यू थोडासा गडबडला. नाही म्हणजे कळलं आम्हाला बाळराजे. कुठलं खातं हवंय तुम्हाला? आम्हाला हा म्हणजे पूर्ण विचार न करता तुम्ही आलाय असंच ना? दिद्यानं विचारलं. नाही, पण कुठलं खातं घेतलेलं उत्तम होईल याचा विचार आम्ही करत होतो. आम्ही सैन्य खातं बघायला सुरुवात केली तर? दिद्दा हसली. सैन्य खातं म्हणजे काय काय पाहावं लागेल याची काय कल्पना आहे तुम्हाला? सरदारांना आणि सैनिकांना ठिकठिकाणी नेमायचं. आणि आणि काय? महाराजे, ते इतकं सोपं नाहीये. आपल्या सैन्यात अनेक सरदार असतात. काही हजारी, काही 2,000, काही 5,000. कंपनीच रक्कम सगळ्याच्या वर 25,000. तितकी सेना ठेवायची त्यांना परवानगी असते. पण या सैन्याचे पगार असतात. स्वारीवर जाताना त्यांच्या अन्नधान्याचा पुरवठा पाहावा लागतो. त्यासाठी खर्च होतो. तो निभेल इतकी जहागीर त्यांना द्यावी लागते. जास्त दिली तर त्यात आपलं नुकसान आहे. कमी दिली तर ते तितकं सैन्य ठेवूच शकणार नाहीत. तर सगळ्याचं भान ठेवायला लागतं राजाला. अरे बापरे, अभिमन्यू म्हणाला. त्यानं या सगळ्याचा विचारच केला नव्हता. याच्या व्यतिरिक्त हेर खातं आणि खबरे. राज्याच्या लढणाऱ्या सैन्यावर जितका खर्च होतो जवळजवळ तितकाच त्यांच्यावर होत असतो. पण तो खर्च राज्याचा असतो, कुठली जहागीर त्यासाठी नसते. अभिमन्यू आता थोडा विचारात पडला. यात भर म्हणून नवे घोडे घ्यावे लागतात, नवी शस्त्र घ्यावी लागतात, अनेक शस्त्र बनवून घ्यावी लागतात. या सगळ्याचा खर्च सुद्धा सैन्याचाच खर्च असतो. मग कुठल्या भागात किती सैन्य नेमायचं, कुठले सरदार कुठे नेमायचे, या सगळ्याचं भान राजाला ठेवावं लागतं. या सर्व बाबी सैन्य खात्याच्या अंतर्गत येतात. अभिमन्यूचा उत्साह आत्ताच कमी व्हायला लागला होता. तुम्ही असं करा महाराजे, सुरुवातीला रोज माझ्याकडे वेगवेगळ्या बातम्या घेऊन जे लोक येतात ते ऐकायला हजर राहत जा. एक लक्षात ठेवा, प्रत्येक अधिकारी फक्त त्याच्या खात्याच्या दृष्टीनं पाहतो. राजाला संपूर्ण चित्र पाहायचं असतं. प्रत्येक अधिकारी जेव्हा त्याच्या खात्याबद्दल राजाला सांगतो तेव्हा राजाला संपूर्ण चित्राचे वेगवेगळे कोण लक्षात येतात. मगच नेमकं चित्र स्पष्ट होत जातं. प्रधान, मंत्री, सेनापती हे सगळे राजाला काही ना काही सुचवित असतात, सल्ला देत असतात. ते सर्व राजाला आपल्याला मनात असलेल्या चित्राशी ताडून पाहावं लागतं. मग योग्य सल्ला कुठला आणि अयोग्य कुठला हे सुद्धा राजाला ठरवायचं असतं. त्यानुसार निर्णय घ्यायचा असतो. तुम्हाला राज्य चालवायचं हा विचार चांगला आहे, पण त्यासाठी काय काय करायला लागेल हे उद्यापासून शिकायला लागा. चालेल? चालेल, अभिमन्यू म्हणाला. एव्हाना त्याचा उत्साह पूर्णपणे मावळला होता. दिद्दा हसली. ती पुढे बोलू लागली. बाळराजे, असे लगेच हातपाय गाळून सुद्धा चालायचं नाही. तुम्हालाच उद्या राज्य सांभाळायचंय. पण असं एकदम एक खातं माझ्यावर असं करूनही चालणार नाही. जे अधिकारी संपूर्ण खातं सांभाळतात ते काय एकदम आले का? नाही ना. आधी त्यांना खालच्या स्तरावर काम करावं लागतं. तिथे अनुभव घेतल्यावर थोडा वरचा स्तर. अशा पद्धतीनं पायऱ्या चढत चढत ते इथपर्यंत पोहोचलेत. या उलट जे खालच्या स्तरावर चांगलं काम करू शकले नाहीत त्यांना बढती सुद्धा मिळाली नाहीत. आधी खालचा स्तर जाणून घ्या बाळराजे, मग वर चला. जे राजा व्हायचं तो सगळ्याची पूर्ण माहिती हवी असंच ना? दिद्दा परत हसली. मुळीच नाही बाळराजे. सगळ्याची पूर्ण माहिती मिळवायची तर आयुष्य पुरणार नाही. पण राजाला सगळ्याची थोडी थोडी तरी माहिती असायला हवी. आणि या सगळ्या माहितीला एकत्र कसं गुंफायचं याचं ज्ञान हवं. त्या सगळ्या माहितीचा उपयोग कसा करायचा हे राजाला माहित हवं. तुम्हाला आता एक उदाहरण देते. दर आठवड्याला गंजाध्यक्ष सिंधू गंज खात्याचा साप्ताहिक अहवाल माझ्याकडे घेऊन येतात. म्हणजे मला गंज खात्यात काय चालू आहे हे समजतं. याचा अर्थ मला गंज खात्याबाबत त्यांच्याहून जास्त ज्ञान आहे असा होतो का? मुळीच नाही.
मला जर गंज खातं सांभाळायला दिलं तर कदाचित मी एक सप्ताह सुद्धा नीट काम करू शकणार नाही. पण किती रक्कम तिथे जमा आहे, किती वापरली गेली, किती येणं बाकी आहे, इतकं मला त्यांच्याकडून कळतं. ते पुरेसं आहे. अभिमन्यूनं समजल्याची मान डोलावली. आता असं करा, आज दुपारी ते हिशोब घेऊन येतील. त्यावेळी माझ्याबरोबर हजर राहा. काही बोलू नका. फक्त समजून घ्या. कळलं? जी आई साहेब. ठीक आहे, या दुपारी. तिचं म्हणणं पटवून अभिमन्यू निघून गेला. पुढे काय झालं? पुढच्या भागात ऐकूया. ऐकत राहा चरणही. धन्यवाद.